जय शिवराय मित्रांनो. मराठा आरक्षण आंदोलनाचे हिरो म्हणवले जाणारे मनोज जरांगे पाटील सध्या चांगलेच गोत्यात आले आहेत. जरांगे यांचे स्वतःचे सहकारी, सरकारी पक्षातील त्यांना सहानुभूती देणारे नेते व मराठा समाजातील एक मोठा वर्ग आज जरांगे यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय आणि ते सुद्धा त्यांच्यावर समाजाच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप प्राप्त करून देण्याचे आरोप करत. पण खरंच जरांगे हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर आंदोलन पेटवत आहेत का, हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला सध्या पडलाय. तर याचंच उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सुमारे 6-7 महिन्यांपूर्वी शिवबा संघटनेचे अध्यक्ष असलेल्या मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील मागास मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली. संपूर्ण मराठवाड्यातील मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. जरांगे यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्यानं सरकारमधील पक्ष जरांगेच्या आंदोलनाकडे सिरियसली बघायला लागले. पण सर्वप्रथम इथेच माशी शिंकली. आंदोलनाला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद बघता जरांगे यांनी आरक्षणाची मागणी मराठवाड्यापर्यंत मर्यादित न ठेवता सकल मराठा समाजास आरक्षणाची मागणी केली. पश्चिम महाराष्ट्र व कोकण या भागातील श्रीमंत मराठ्यांनी जरांगे यांच्या मागणीला काही प्रमाणात विरोध केल्याचं सुद्धा बघायला मिळालं. आम्ही जातीवंत मराठे आहोत आणि आम्हाला कुणबी हा ठपका आमच्यावर नको, असं म्हणत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मराठ्यांनी जरांगे यांच्या मागणीचा विरोध केला. पण या विरोधानंतर सुद्धा जरांगे यांनी त्यांची मागणी कायम ठेवली. या मागणीनंतर खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या सामाजिक आंदोलनाला राजकीय वळण लागलं. जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे, हे आरोप जे आज करण्यात येत आहे त्यावर पहिल्यांदा शंका उपस्थित झाली ती सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीनंतर. पवारांच्या हातातून बहुतांश पक्ष निघून गेल्यानंतर शरद पवार कमजोर झाले आणि तोंडाशी आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका बघता पवारांनी त्यांच्या राजकीय इतिहासाप्रमाणे पुन्हा एकदा जातीय विभाजनाचं कार्ड खेळलं असा आरोप करण्यात आला. सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटवून द्यायचा व मराठ्यांना भावनिक करून त्यांची मतं मिळवायची असा प्लॅन शरद पवारांचा दिसून आला. मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणखी तीव्र करण्यासाठी पवारांनी जरांगेंचा वापर केला असा आरोप सध्या होतो आहे. आता यात दुसरा मुद्दा असा की मनोज जरांगेंच्या वेळेनुसार बदलत जाणाऱ्या अवास्तव मागण्या शिंदे सरकारकडून जरांगे यांच्या आंदोलनाला अत्यंत सिरियसली घेतलं गेलं. जरांगे यांनी आधी मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. शिंदे सरकारने त्यावर निर्णय घेण्याची तयारी दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद्द जरांगे यांच्या भेटीला सर्व प्रोटोकॉल तोडून पोहोचले. त्यानंतर जरांगे यांनी सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर शिंदे सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात केली. मराठ्यांचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. ज्यानंतर कुणबी प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबियांच्या सगेसोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना सरकारने काढली. या निर्णयानंतर मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला होता. पण हा निर्णय येऊन काही दिवसच झाले असतील की जरांगे पुन्हा एकदा उपोषणावर बसले आणि ते सुद्धा सहकाऱ्यांशी अथवा मराठा समाजाशी चर्चा न करता. जरांगे यांच्या निर्णयानंतर त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवा असं आवाहन जरांगेंनी केलं. मात्र हरकतींवर तोडगा काढण्यासाठी वेळ लागू शकतो हे माहिती असताना सुद्धा जरांगे पुन्हा एकदा कोणाशीही चर्चा न करता उपोषणाला बसले आणि पुन्हा त्यांच्या प्रामाणिक हेतूवर शंका उपस्थित होऊ लागली. शिंदे सरकारने विधानसभेत मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला, पण जरांगे हट्टाला पेटले. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय असा नारा जरांगे यांनी लावला आणि सरकारने दिलेलं स्वतंत्र आरक्षण घेण्यास नकार दिला. गेल्या 6 महिन्यात पारदर्शकतेचे पालन न करता जरांगेंनी अचानक पेटवलेली आंदोलनं व मिळालेल्या आरक्षणाला नकार दिल्यामुळं मराठा समाजाच्या मनात अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. आरक्षणाचा मुद्दा शांत होण्याचे संकेत दिसताच जरांगे आणखी मागण्या करत सरकारला व जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू लागले, ज्यामुळे मराठा समाज जरांगे यांच्यापासून दूर व्हायला लागला. दरम्यानच्या काळात जरांगे यांनी ज्या प्रकारे मगरुरीची भाषा वापरत संतांचा अपमान केला, राज्यातील नेत्यांना व अधिकाऱ्यांना आया बहिणींवरून शिवीगाळ केली, ते बघता जरांगे यांना काहीही करून मराठा आंदोलनाची धग कायम ठेवायची आहे हे स्पष्ट झालं. अलीकडे ज्या प्रकारे जरांगेंनी तमाशा उभा करत जातीवाचक शिवीगाळ केली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिली, ते बघता खुद्द मराठा समाजाकडून मनोज जरांगे हे शरद पवारांची भाषा वापरत आहेत असे आरोप करण्यात आले. आता काही प्रश्न असे आहेत की आरक्षण जाहीर होऊन आणि सगेसोयऱ्यांच्या बाबतीत आश्वासन देऊन सुद्धा जरांगेंनी उपोषण का सुरू ठेवलं.
हे उपोषण करताना त्यांनी मराठा समाजाला विश्वासात सुद्धा घेतलं नाही व उपोषणाची घोषणा केली। जरांगेंना एवढी काय घाई होती? थंड होऊ पाहणारा आरक्षणाचा मुद्दा पेटत ठेवण्यासाठी मनोज जरांगेंनी ढोंग केलं का, असे एक ना अनेक शंका सध्या उपस्थित होत आहे। मराठा विरुद्ध ओबीसी आणि ब्राह्मण असा वाद पेटवून द्यायचा व शरद पवारांना याचा फायदा करून द्यायचा हा डाव मनोज जरांगे यांचा होता का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।